तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा म्हणजे ग्लोबल एमपीआय, बहुआयामी निर्धनता निर्देशांक किंवा त्यालाच विविध प्रमाण दारिद्र्य निर्देशांक किंवा अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांक या नावाने पण ओळखलं जातं। तर याच्यावरती एमपीएससी सतत प्रश्न विचारताना दिसते। बहुआयामी निर्धनता निर्देशांक यूएनडीपी आणि ओपीएचआय या दोन संस्था मोजत असतात। तर हा प्रथम 2010 च्या मानव विकास अहवालामध्ये मांडण्यात आला। याच्या अगोदर तो काढला जात होता का? तर यस, तो एचपीआय नावाने 1997 पासून मानवी दारिद्र्य निर्देशांक या नावाने काढला जात होता, परंतु 2010 साली एमपीआय न एचपीआय ला काय केलेले रिप्लेस केलेला आहे आणि हा दरवर्षी यूएनडीपीच्या मानव विकास अहवालामध्ये प्रकाशित केला जातो। तर बहुआयामी निर्धनता निर्देशांक काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे 3 महत्त्वाचे आयाम विचारात घेतले जातात। तर त्याच्या अंतर्गत 10 प्रश्न विचारले जातात। त्याच्यामध्ये आरोग्य हा मुख्य आयाम, याच्या अंतर्गत पोषण आणि बाल मृत्यू दर विचारात घेतलं जातं। तर शिक्षणाअंतर्गत शालेय शिक्षणातील वर्ष आणि शाळेतील पट नोंदणी किंवा उपस्थिती विचारात घेतली जाते आणि राहणीमानाअंतर्गत 6 प्रश्न विचारले जातात। काय की तुमच्याकडे मालमत्ता आहे का? मग त्या मालमत्तेमध्ये घर आहे का? त्या घरामध्ये वीज पुरवठा आहे का? राईट, त्या घरामध्ये पिण्याचं पेयजल किंवा पाणी आहे का? स्वच्छता आहे का? आणि स्वयंपाकाचा गॅस आहे का? याच्यावरून काय केला जातो, याला भार दिले जातात आणि याच्यावरून बहुआयामी निर्धनता निर्देशांक काढला जातो। तर बहुआयामी निर्धनता निर्देशांक जो आहे तो 0 ते 1 दरम्यान मोजला जातो। 0 ते 1 गुण दिले जातात। 0 म्हणजे त्या देशामध्ये बहुआयामी गरिबी काय आहे? 0 आहे आणि 1 म्हणजे काय? तर त्या देशामध्ये सार्वत्रिक वंचितता किंवा सार्वत्रिक बहुआयामी गरिबीचं प्रमाण 100% आहे असं आपण म्हणू शकतो। तर सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम मध्ये काय विचारलं जातं, तर एक्झाम मध्ये या गोष्टी विचारल्या जातात। बघा, ज्या कुटुंबाचा वंचितता गुणांक हा 20 ते 33.33% असेल असं कुटुंब हे असुरक्षित गटामध्ये मोडतं। ज्या कुटुंबाचा वंचितता गुणांक हा 33.33% ते 50% दरम्यान असेल असं कुटुंब बहुआयामी किंवा अनेकांगी गरीब या कॅटेगरीमध्ये मोडतं आणि ज्या कुटुंबाचा वंचितता गुणांक हा 50% पेक्षा जास्त आहे असं कुटुंब तीव्र बहुआयामी गरिबीमध्ये मोडतं। तर याच्यावरती एमपीएससी सतत प्रश्न विचारते आणि एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक जर 20 ते 33.33% जवळ असेल तर असं कुटुंब अनेकांगी गरीब होण्याची शक्यता जास्त असते। तर हे नक्की तुम्ही काय करा, हा जो चार्ट आहे तो पाठ करून ठेवा। याच्यावरती एमपीएससी सतत प्रश्न विचारते। सो धन्यवाद।